नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सुंदर अशी नथाची रांगोळी काढून दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम चॉकने इथे मी नथाचा आकार ड्रॉ करून घेतलेला आहे. त्यानंतर येलो कलरने अशा पद्धतीने मी व्यवस्थित करून घेऊन मध्ये नथामध्ये निळ्या रंगाचा डायमंड मी इथे काढून घेणार आहे. अशा पद्धतीने बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित करून त्यामध्ये मी असा छानपैकी हिरव्या रंगाचा असा आकार इथे करून घेत आहे मध्ये. त्यानंतर डार्क हिरवा कलर यामध्ये मी भरून घेत आहे अशा पद्धतीने. नंतर लाईट हिरव्या रंगाने त्यामध्ये मी अशा लाईन करून घेणार आहे. आता फेविकॉलच्या डब्बीच्या साहाय्याने छान असे डॉट मी इथे बनवून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आता कॉटनच्या काडीने यामध्ये मी छान असे मोठे होल करून घेतलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये मी सुंदर असा कलर यामध्ये मी भरून घेणार आहे. साइडने छोटे छोटे येलो कलरचे डॉट मी इथे देऊन घेत आहे. अशा पद्धतीने अगदी नथीसारखा हा आकार इथे दिसून येत आहे. आता यामध्ये मी रेड कलर भरून घेऊन एकानंतर एक असा मी इथे डॉट सोडलेला आहे. त्यामध्ये व्हाईट कलर मी भरून घेणार आहे अशा पद्धतीने. आता मधोमध येलो कलरचा व्हाईट डॉट मी इथे देऊन घेत आहे अशा प्रकारे. आता सगळ्यात वरती येलो कलरचा डॉट देऊन त्यामध्ये मी व्हाईट कलर भरून घेतलेला आहे. पुन्हा थोडंसं वरती एक छोटा डॉट देऊन त्यामध्ये रेड कलर टाकून घेतलेला आहे. आता साइडने इथे मी येलो कलरचा मोठा एक डॉट करून घेतला खाली. नंतर त्याला व्हाईट कलरचे छोटे छोटे डॉट मी इथे देऊन त्यामध्ये रेड कलर भरून घेतलेला आहे अशा पद्धतीने. आता कॉटनच्या काडीने त्याला हळूसं प्रेस करून इथे मी घेतलेले आहे. नंतर येलो कलरचे मोठे डॉट मी इथे देऊन घेणार आहे. आता चमच्याच्या साहाय्याने त्याला मी हळूसं मागे ओढून अशी डिझाईन इथे मी तयार करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. नंतर त्यामध्ये हळदी रंगाचा येलो कलर मी इथे थोडासा त्यावरती टाकून घेतलेला आहे. नंतर एक एक येलो कलरचा डॉट मी या पाकळ्यांवरती दिलेला आहे. तुम्ही बघू शकता. नंतर दोनच्या मध्ये व्हाईट रंगाचा एक एक डॉट यामध्ये मी देऊन घेतलेला आहे अशा पद्धतीने. आता समोर नथीला असा जॉईन करून दोन डॉट मी इथे देऊन घेतलेले आहेत. त्यामध्ये मी रेड कलर भरून घेते, एक रेड आणि एक हिरवा. पुन्हा व्हाईट कलरने त्याला असे डॉट मी इथे देऊन घेणार आहे. तुम्ही बघू शकता
अशा पद्धतीने. आता खाली असे नथीचे मोती असल्यासारखे मी इथे दाखवत आहे. त्यानंतर छोटे छोटे डॉट करून त्यामध्ये व्हाईट कलर टाकून मी इथे घेतलेला आहे. आता मध्ये छान असा रेड कलर यामध्ये मी टाकून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता खूपच छान असा हा कलर इथे दिसत आहे. अशा पद्धतीने. आता मध्ये मी पिंक कलर टाकून घेणार आहे गोल्ड राऊंडमध्ये. आता या गोल्ड राऊंडच्या भोवती छान असे व्हाईट डॉट इथे मी देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने. आता पुन्हा आणखी एक व्हाईट डॉटचा इथे मी राऊंड तयार करून घेणार आहे. अशा प्रकारे. आता पिंक कलरचा छान असं इथे फूल मी इथे करून घेणार आहे. त्याला छोट्याशा चमच्याच्या साहाय्याने असं प्रेस करून ओढून इथे मी सुंदर असे फूल तयार केलेले आहेत. मधोमध येलो कलर मी इथे टाकून घेतलेला आहे. आता पुन्हा एक येलो कलरचं फूल मी इथे तयार करून घेतलेलं आहे सेम पद्धतीने. आता त्यामध्ये मधोमध मी इथे ब्ल्यू कलर टाकून घेतलेला आहे. नंतर पुन्हा इकडे मी येल्लोच कलर आहे हा, पण हा हळदीसारखा येल्लो कलरचा फ्लावर मी इथे तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर राणी पिंक कलरचे. आता मधोमध छान असे ग्रीन कलरचे मी इथे डॉट देऊन घेतलेले आहेत. त्याला कॉटनच्या काडीने वरती असे ओढून छान पानासारखा आकार मी इथे करून घेतलेला आहे. पुन्हा इथे एक अशी छान पानांची डिझाईन मी इथे करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. असे येलो कलरचं डिझाईन इथे मी तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर ग्रीन. छान असे पानांसारखे डिझाईन इथे मी करून घेत आहे. चमच्याच्या साहाय्याने त्याला मी असे आकार देत आहे. आता येलो कलरचे पुन्हा असेच मी इथे फ्लावर करून घेत आहे सेम. चमच्याने असे ओढून त्यामध्ये मी छान असे कलर कॉम्बिनेशन इथे करून घेतलेले आहे. पुन्हा ग्रीन कलरने इथे मी 2 मोठे मोठे डॉट देऊन त्याला पानासारखे आकार इथे मी केलेला आहे चमच्याने. फ्लावरमध्ये अशी शेडिंग इथे मी करून घेतलेली आहे कलरचे. त्यामुळे आपले सुंदर असे फ्लावर अगदी सुंदर सुरेख दिसतात. मधोमध असे व्हाईट कलरचे डॉट मी इथे देऊन घेतलेला आहे. आता पिंक कलरमध्ये अगदी मधोमध इथे मी हळद आणि कुंकू असे तयार केलेले आहेत. त्यानंतर दिवा लावून छान असे डेकोरेशन इथे मी करून घेतलेले आहे. ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.